सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामी आचार्यांना नरक होतात असं सांगतात। कोणते आचार्य होते, त्या आचार्यांना का नरक होतात असं स्वामी सांगतात, त्याने काय केलेलं आहे हे सर्व सविस्तर आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे भट्टोबास जिज्ञासा करतात की जी अनुसरलेल्या पुरुषाने एखाद्या प्रमादीय पुरुषापासून संदेह त्रुटी करता येईल का, काही शंका निरसन त्याच्याकडून करून घेता येईल का। एखादा व्यक्ती प्रमादी आहे, एखादा अनुसरलेला पुरुष प्रमादी आहे, तर त्याच्याकडून मला संदेह त्रुटी म्हणजेच माझ्या शंकेचं समाधान करता येईल का असं भट्टोबास त्यांना विचारतात। आणि यावर स्वामी काय उत्तर देतात, खूपच सुंदर स्वामी निरूपण करतात, तेही आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर नामाचे 10 ठाय स्वामी कसे निरूपण करतात हेही आपण पाहणार आहोत। तर आजचं हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। 3ही चरित्र खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, त्यांनी जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे नवनवीन चरित्र स्वामींचे दररोज अपलोड करत असतो ते चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 58। आचार्या नरक अनुवादू। स्वामींनी सांगितलं की आचार्यांना नरक होतात, तर ते कोणते आचार्य होते आणि कोणता प्रसंग होता की स्वामींनी असं निरूपण केलं ते समोर चरित्रामध्ये सविस्तर येणारच आहे। गोसावियांची खडकुली अवस्था आणि एक वेळ गोसावियांच्या दर्शना नरसिंहारण्य संन्यासी आले होते। स्वामींना अजूनही खडकुलीलाच मुक्काम आहे आणि एक वेळ स्वामींच्या दर्शनाला नरसिंहारण्य नावाचे संन्यासी दर्शनाला येतात। गोसावियाजवळी भट्ट होते, स्वामींजवळ भट्टोबास होते। तेही म्हणतले जी पूर्वी क्षेपणी की वेद उत्थापिले होते ते भट्टाचार्य प्रतिष्ठिले आणि 18 क्षेपणिक कढे माझी घातले तै पासोनी वेद मार्गू चालता झाला। ते संन्यासी म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये क्षेपणिकांनी वेदाचं उत्थापन केलं आणि ते वेदाचं उत्थापन केल्यानंतर भट्टाचार्यांनी पुन्हा वेदाची प्रतिष्ठा केलेली आहे। आणि मग भट्टाचार्यांनी 18 क्षेपणिक उकळत्या तेलामध्ये टाकून दिले। एका कढईमध्ये तेल टाकलं, खळखळ असं तेल उकळत होतं आणि त्या तेलामध्ये क्षेपणिकांना टाकलं। तैपासोनी वेद मार्ग चालता झाला, तेव्हापासून पुनश्च हा वेद मार्ग चालायला लागलेला आहे। ऐसे ते पुण्य पावन आचार्य म्हणून तोखू लागले। ते नृसिंहारण्य संन्यासी म्हणायला लागलेले आहेत की खरंच ते भट्टाचार्य खूप पुण्य आणि पावन होते, त्यांनी पुन्हा वेदांची प्रतिष्ठापना केलेली आहे, वेदांची प्रतिष्ठा केलेली आहे आणि म्हणून ते खूप पुण्य पावन होते आणि खूप तोखू लागले की खरंच खूप मोठं कार्य त्यांनी केलं, खूप महान माणसं होते, असं होतं तसं होतं। ते नरसिंहारण्य संन्यासी असे स्वामींपाशी बसून बोलायला लागलेले होते। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात आचार्या नरक। स्वामी म्हणतात आचार्यांना नरक होतील। त्या कोणी आचार्याची गोष्ट चालू आहे इथं? भट्टाचार्यांची गोष्ट चालू आहे। भट्टाचार्यांना नरक होतील असं स्वामी सांगतात। कशामुळं? तर त्यांनी 18 जिवंत माणसं उकळत्या तेलामध्ये तळून काढले, अक्षरशः त्यांना मारून टाकलं। असे ते भट्टाचार्य 18 जणांना मारलं त्यांनी। मग तुम्ही सांगा, ह्या माणसाला काय मोक्ष मिळणार आहे का? नाही। तर या भट्टाचार्यांना, अशा आचार्याला नक्की नरकच होतील असं स्वामी सांगतात।
तेही म्हणतले जी जी ते का. ते नरसिंहारण्य संन्यासी म्हणतात जी जी ते का म्हणजे कशामुळं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हिंसा पाप पापातम नरक. स्वामी म्हणतात हिंसा पाप आहे आणि ज्याने पाप केलं त्याला नरक होत असतात. म्हणून ये तुलेणी ते उगेची राहिले अंक. आणि एवढ्याने ते नरसिंहारण्य गप्प बसतात. स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे हिंसा केल्याने नरक होतात. हिंसक माणसाला कधी मोक्ष मिळत नसतो. आणि दुसरे एक सूत्र आहे चहुयोगी हिंसा अधर्म. चारीही युगांमध्ये हिंसेला अधर्मच मानलेला आहे. पण असं झालेलं आहे आपल्या महानुभाव पंथाचा मूळ ग्रंथ तर नष्टच झालेला आहे. जो लीळाचरित्र मूळ ग्रंथ होता तो तर नष्ट झाला. मग यांनी काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं सर्वांचं मिक्स करून मग असं एक लीळाचरित्र तयार केलेलं आहे. सर्वांच्या वासना मिक्स केल्या त्याच्यामध्ये. म्हणजे सर्व त्या काळातील सर्व जे विद्वान पंडित होते त्या सर्वांचं मत एकत्रित करून यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे यांचा काय पाठ आहे त्यांचा काय पाठ आहे यांना कोणती लीळा कशी मुखोद्गत आहे आणि यांच्या लीळेमध्ये लीळा तर एकच आहे परंतु वेगळे वेगळे मतप्रवाह आलेले आहेत. तर असे 17 जणांचं मिश्रण करून 17 जणांच्या पाठांचं मिश्रण करून जे आपण आता लीळाचरित्र वाचत आहोत ते ग्रंथ निर्माण झालेला आहे. मग आता बघा तुम्ही असा हे सर्व मिश्रित ग्रंथ आहे. तर याच कुठेतरी कोण्यातरी पाठामध्ये असं आलेलं आहे की स्वामी मुसलमानांच्या देशामध्ये गेले मुसलमान झाले. आता कोणी घातलं कसं घातलं काही माहिती नाही पण असं लोक म्हणतात. आता तुम्ही विचार करा इथे स्वामी म्हणत आहेत हिंसा पाप आणि पापात नरक होतात. मग तुम्ही सांगा जे मुसलमान दररोज हिंसा करतात त्यांच्यामध्ये जाऊन देव राहणार आहेत का. आणि जरी तिकडं गेले तरी त्या लोकांनाही देव शिकवतील हिंसा करू नये आणि त्यांनी हिंसा जर सोडली तरच त्यांना मोक्ष देतील देव नाहीतर त्यांनाही मोक्ष देणार नाहीत. कारण स्वामींचं वचन आहे सहयोगी हिंसा धर्म आणि 4 युगाच्या व्यतिरिक्त थोडी हे युग चालू आहे. त्या 4 युगापैकीच एक कलियुग आहे आणि त्याच युगात आपण आहोत. आणि याच युगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं कुठे का असेना उद्धरण कार्य चालू आहे. तर तिथेही देव गेल्यानंतर अहिंसेचंच मत मांडणार अहिंसेचीच प्रतिष्ठा करणार आणि कितीही हिंसक लोक असले तरी त्यांना हिंसा सोडायला लावणार त्यांना अहिंसावादी बनवणार आणि नंतरच त्यांचं उद्धरण होणार. त्यामुळं असं नका समजू की तिथे देव गेले म्हणजे त्यांच्यासारखे होऊन गेले. दिवा कुठेही गेला प्रकाश कुठेही गेला अंधारात जरी गेला तरी तो दिवा जो आहे जी ज्योत आहे ती प्रकाशमानच राहणार अंधाराला नष्टच करणार. परमेश्वर हे स्वयंप्रकाशी आहेत स्वयंप्रकाशमान आहेत आणि जिथे हिंसेचा अंधार माजलेला आहे हिंसारूपी अधर्म माजलेला आहे तिथे जर परमेश्वर गेले तर तिथे प्रकाशच प्रकाश करतील आणि सर्व जे हिंसा कर्म आहेत ते थांबवतील. कारण मला अशी एकाने शंका विचारली तर तिकडे गेल्यानंतर तर देव सर्वच खातात पितात आणि हे सगळं हे करतात. तसं काही एक नाही. देव अहिंसेला मानणारे आहेत आणि हिंसक माणसामध्ये जरी देव गेले तरी त्यांना अहिंसाच शिकवणार. सालबर्डीच्या डोंगरावर सशाचं रक्षण केलं त्या तिथल्या पारध्यांना सांगितलं की हिंसा सोडून द्या. त्या लोकांनी हिंसा सोडून दिली. म्हणजे परमेश्वर जिथे गेले तिथे आपल्या धर्माची प्रतिष्ठा करतात. त्यांच्यासारखे नाही वागत देव. ज्याप्रमाणे ज्योत असते ती ज्योत तुम्ही कुठेही न्या कोणत्याही अंधाऱ्या खोलीत न्या कुठेही न्या तिचं काम आहे प्रकाश करणे ती प्रकाशच करणार. त्याप्रमाणे परमेश्वर जिथे गेले तिथे धर्मच स्थापन करणार. त्यामुळे असं कोणीही मानू नये की तिकडे मुसलमानाकडे गेले तिकडे मग असे वागले तसे वागले. या कथेविषयी आपल्याला काही घेणे देणे नाही. जे परमेश्वराने आपल्याला सांगितलं त्याचप्रमाणे परमेश्वरही वागत आहेत आणि आपल्यालाही वागायचे सांगत आहेत. तर जरी तुम्हाला कोणी सांगितलं की देव तर तिकडे सर्व मान्य करतात तसं काही नाही. जे देवांनी आपल्याला सांगितलं तेच तिथेही सांगितलं. तिथेही गेल्यानंतर देव काय असं नाही सांगणार की हिंसा करा तुम्ही आता तुम्ही हिंसा केलं तरी तुम्हाला मोक्ष देणार मी असं सांगणार नाही. आणि असं जर तुम्ही कुठं वाचलंही असेल तर ते चुकीचं आहे. आणि मग इथे स्वामी त्यांना म्हणतात त्या नरसिंहारण्य संन्याशाला की हिंसा केल्याने पाप होते आणि पापाने नरकच होत असतात मोक्ष कधीही होत नाही. म्हणून ये तुलेनी ते उगेची राहिले एवढ्याने ते गप्प बसतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 59 संदेह त्रुटी अनुवादू. या चरित्रामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे संदेहाची त्रुटी शंकेचं निरसन कोणाकडून करून घ्यावं
ते सविस्तर स्वामी सांगतात. खडकुली अवस्थान भटी पुसले जी जे अनुसरलेनी पुरुषे प्रमादियासी संदेह पुसावा की. स्वामींना खडकुली येथे अवस्थान होतं. भटोबासांनी प्रश्न विचारला, अनुसरलेला पुरुष आहे, धर्मावर आहे, त्याने एखाद्या प्रमादियाला प्रश्न विचारावा का? त्याच्याकडून संदेह त्रुटी करता येईल का? शंकेचं निरसन करावं का? सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, सामान्य स्त्री सदनस्थिता पासवणी संदेह त्रुटी करू ये, मायेरा पासवणी हे काही म्हणावे असे. स्वामी म्हणतात, अरे जे सामान्य स्त्रियेच्या सदनाच्या ठिकाणी स्थित आहेत, म्हणजेच राहणारे आहेत, तसं राहत कोणी नसते. सामान्य स्त्री म्हणजे वेश्या, वेश्येच्या घरी कोण राहणार? कोणी राहत नसते संन्यासी. परंतु स्वामींनी एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे, तुम्हाला जर संदेह त्रुटी करायची असेल तर एखादा वेश्येच्या घरी जरी राहणार असेल तरी पण तुम्हाला त्यांच्याकडून संदेह त्रुटी करता येईल. तसं वास्तविक पाहता राहत कुणी नसते. एक उपलक्षणे स्वामींनी एक उदाहरण दिलं की सामान्य स्त्री सदस्यतापासून संदेह त्रुटी करता येते, मा येरापासून म्हणजे जे इतरत्र जे संन्यासी आहेत प्रमादी त्यांच्यापासून का बरं करता येणार नाही? करता येणार. एकू वैराग्य किरडा लोळे उष्टावळीयेची सीते वेची, परी पडलिये महिसी प्रमाण नेणे, एकू हस्तीचा गजस्कंदी जाये कनकदंडी विजयमान, परिपर धर्म तो तया तेची पुसावा की. स्वामी म्हणतात, एक असा वैराग्य आहे जो उकुरड्यावर लोळतो, गल्ली गोदऱ्यांमध्ये लोळतो, उष्टावळीची म्हणजे जिथे कुठे खटकट पडलेला आहे, पत्रवाळ्या पडलेल्या आहेत, तिथे जाऊन सीते वेचतो. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये विरमता आलेली आहे, वैराग्य आलेला आहे, त्याच्या मनामध्ये कोणती घाण भावना नाही. परंतु पडलीये म्हैसी प्रमाण नेणे म्हणजे विस्तारलेल्या म्हसीन्याय जो प्रपंच आहे तयाचे प्रमाण नेणे म्हणजे हा प्रपंच जड आहे की अजड आहे, म्हणजेच चेतन आहे की जड आहे हे माहिती नाही त्याला. तर याचं ज्ञान कोणाला आहे? याचं ज्ञान आहे आपल्या ईश्वर धर्मातील ज्ञानियाला. आणि म्हणून स्वामी पुढे काय म्हणतात, एकू हस्तीचा गजस्कंदी जाय म्हणजे ईश्वर धर्मातील जे ज्ञानी आहेत त्यांना एवढी मानमान्यता आहे की तो हस्तीचा गजस्कंदी जाय म्हणजे हत्तीवर जी अंबारी सजवतात त्या अंबारीमध्ये बसून त्यांची मिरवणूक काढतात. त्या ज्ञानियाला सोन्याचे दांडे असलेल्या चौऱ्यांनी हवा घातल्या जाते, असा तो एवढा मान्यता प्राप्त असलेला तरी पण त्या चैतन्य मायेच्या विद्यावंताला जे माहिती नाही ते या ज्ञानियाला माहिती आहे. आणि म्हणून जे ईश्वर धर्माचे ज्ञानी आहेत, स्वामी म्हणतात परिपर धर्म तो तया तेची पुसावा की, म्हणजे जे ईश्वर धर्मातले ज्ञानी आहेत त्यांनाच प्रश्न विचारले पाहिजे असं स्वामी सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 60. नामाचे 10 ठाये तथा पंचकृष्ण निरूपण. खडकुली अवस्थाने एक वेळ सारस्वत काळी गोसाविया ते भट्टी विनिविले. सकाळी सकाळी स्वामींना भटोबास विचारतात, खडकुली येथे असताना. सारस्वत काळ म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचा जो काळ आहे, 4 ते 6च्या दरम्यानचा, 3 ते 6च्या दरम्यानचा जो ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे त्याला सारस्वत काळ म्हणतात. सूर्योदयाच्या अगोदरचा काळ त्याला सारस्वत म्हणतात. जी जी चिंतन विधी निरूपी जो जी चिंतन कसं करावं हे आम्हाला सांगा बरं. मामी गोसाविया ते चिंतीन मी स्वामींचं चिंतन करीत राहील असं भटोबास म्हणतात. माते पूजाव्या भजाव्या काही नाही, स्वामींचं भजन पूजन करण्यासाठी माझ्याकडे नाही, आता मला फक्त स्वामींचं चिंतन करावं लागणार आहे. मी या परमेश्वर काहीसेन पूजावा भजावा, मी परमेश्वराचं भजन पूजन कसं करावं. सर्वज्ञ म्हणितले वानर्या देव तो अंतर्गाम्य तो काहीसेनी पूजावा भजावा न लगे, तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा. हे लक्षात ठेवा बरं का. प्रसंग काय आहे, पुढचा भक्त कोण आहे, कोण्या परिस्थितीमध्ये तो प्रश्न विचारत आहे आणि कोण्या परिस्थितीतील भक्ताला स्वामींनी असं निरूपण केलेलं आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही अर्थाचा अनर्थ करणार नाही. नाहीतर हल्ली काय होते बघा, जे करोडपती लोक आहेत, अरबपती लोक आहेत, जे पैसा खूप उधळतात बाहेर इकडे तिकडे, जे आपले मानवपंथीच आहेत, जे बाहेर खूप पैसा उधळतील, चैन करण्यामध्ये मोजमजा करण्यामध्ये खूप पैसा उधळतील, परंतु ज्यावेळेस दानधर्म करण्याची वेळ आली त्यावेळेस काय म्हणतात, स्वामींनी सांगितलं देव तो अंतर्गाम्य तो काहीसे निपुजावा भजावा न लगे, तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा. हे वाक्य सांगून देतात. मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, भले माणसं हो,
इथे स्वामींनी ते वचन कोणाला सांगितलेलं आहे? भटोबासांना सांगितलेलं आहे. भटोबासांकडे काही एक दमडी नाही जवळ, सर्वांच्या माघारे अनुसरलेले आहेत भट्टोबाशीकडे. घरून रुपया आणलेला नाही. रुपया सोडून द्या, मूठभर ज्वारी आणलेली नाही त्या बिचाऱ्याने. घरी पत्नी होती, त्या पत्नीने भांडण घेऊन आली इथे स्वामींच्या सन्निधानी. पत्नी भांडायला आली की मला खायला अन्न नाही, नेसायला कपडे नाहीत, लेकरांना दूध नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे घरची, आणि अशा माणसांना जगायला काय झालं, मरून का जात नाहीत अशी माणसं, एवढं भांडण घेऊन आली होती गांगाईसा. आणि तुम्ही सांगा, अशा या गरीब माणसाकडे भटोबासांसारख्या पैसा नाही, मग अशा माणसाला देव सांगतील का माझ्या ठिकाणी क्रिया कर, पैसे खर्च कर, तरच तुला मोक्ष देईल? अहो, त्यांच्याकडे संभवच काही नाही. तर अशा माणसांनी काय करावं? तर देव तो अंतर्गाम्य हे स्वामींनी अशा माणसांसाठी सांगितलेलं आहे ज्यांच्याकडे काहीच नाही. करतो म्हटलं तरी त्यांच्याकडे काही नाही. मग असे तुम्ही आहात का? तुमचा प्रपंच म्हणजे एकदम सोन्याहून पिवळा होत आहे. तुम्हाला बसायला मोठी गाडी, 4 व्हीलर, राहायला आलिशान बंगला, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, जे काही मोठे मोठे लोक असतील त्यांच्याकडे पैसा आदला भरपूर आहे. मनात आलं तर लोकांना, अन्य संप्रदायातील लोकांना वाटतील, मी पाहिलेलं आहे स्वतः, अन्य संप्रदायाच्या लोकांना पावत्याच्या पावत्या फाडतात 10,000 15,000ची, अशी माणसं पाहिलेली आहेत. परंतु ज्यावेळेस इकडे देण्याची वेळ येते ईश्वर धर्मामध्ये, त्यांना ते द्यावंसं वाटत नाही. त्यावेळेस त्यांना हे वाक्य आठवते देवांचं की देव तो काहीसे नाही भजावा पुजावं न लगे, देव तो अंतर्गामी. करोडपती लोक असे सांगतात. मला त्यांच्या त्या बुद्धींवर, मला त्यांच्या त्या समजुतीवर दया येते. काय समज आहे शास्त्राची म्हणावं लागेल यांना. परिस्थिती कोणाची आहे, कशी आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुमच्याकडे जर पैसा असेल, तुम्ही जर वायपट व्यसनांमध्ये पैसा खर्च करत आहात आणि देवाच्या वेळेस तुम्ही म्हणत असणार की देव तो अंतर्गामी की, तर हे वचन तुमच्यासाठी नाहीच मुळी. स्वामींना पण तुम्हाला हे वचन सांगितलं नसतं. एक लक्षात ठेवा, सारंग पंडितांनी स्वतःच्या फेट्यामध्ये एक आसू ठेवली होती, देवाने ती मागून घेतली होती, विसरू नका. ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडून देव पैसे मागून घेतात. सारंग पंडितांनी देवासाठी आसू आणली होती, परंतु तिथे गेल्यानंतर वाटलं जाऊ द्या, देवाला काय द्यायची आसू, आपली आसू आपल्याजवळ ठेवूया आपण. आसू म्हणजे सोन्याचं नाणं, आणि ते फेट्यामध्ये अशी खोसून ठेवलेली होती सारंग पंडितांनी. स्वामी म्हणतात आणा ते आसू. स्वामी त्यांच्यासोबत पैज लावतात, पहिलं डायरेक्ट कशी घ्यावी, तर ते आसू देव मागून घेतात. म्हणजेच काय, भक्त कसा आहे समोर, त्या भक्तानुसार देवही निरूपण करतात. तर मला अशी अपेक्षा आहे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की हे देव तो अंतर्गामी हे कोणासाठी सांगितलेलं आहे देवांनी. जी जी कवनी परी परमेश्वरा ते आठवावे जी. मग भटोबास विचारतात, जी जी परमेश्वराला कोण्या परीने आठवलं पाहिजे? एक वाक्य राहिलं मध्ये, तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा परमेश्वरू प्रत्येही आठवावा. स्वामी म्हणतात दररोज परमेश्वराची आठवण केली पाहिजे. भट्टी म्हणितले भटोबास म्हणतात, जी जी कवनी परी परमेश्वरा ते आठवावे जी. कोण्या परीने परमेश्वराची आठवण करावी आम्ही? सर्वज्ञ म्हणतले वानर्या येथीचे नाम आठवावे, आमच्या नामाची आठवण करा. 5 गुणनामी त्रिकाळ स्मरण कीजे, 5व्या नामाने त्रिकाळ स्मरण करा. 5 गुणनामी त्रिकाळ स्मरण कीजे, 5वे ते निरंतर स्मरीजे. स्वामी म्हणतात 5ही नामाचं स्मरण केलं पाहिजे त्रिकाळ, म्हणजेच 3 टायमाला 5-5 गाठ्या केल्या पाहिजे. 5ही नामाच्या 5 गाठ्या 3 टाइम. पहिल्या नामाची 1 गाठी, दुसऱ्या नामाची 1 गाठी, तिसऱ्या नामाची 1 गाठी, चौथ्या नामाची 1 गाठी, 5व्या नामाची 1 गाठी, अशा 5 नामाच्या 5 गाठ्या सकाळ दुपार संध्याकाळ. आणि पुढे काय म्हणतात स्वामी, 5वे ते निरंतर स्मरीजे. निरंतर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, अंतर न पडू देता. निरंतर म्हणजे काय, अंतर न पडू देता स्मरण करणे. त्याने 10 ठाय होती आणि त्यामुळे 10 ठाय होतात. कोणते कोणते होतात? म्हणजे 10 लाभ होतात. मग गोसावी ते 10 ठाय निरूपिले. स्वामींनी 10 ठायाचं निरूपण केलं. सर्वज्ञ म्हणले वानर्या, नामे वेद, नामाने वेद होतो. नामे बोध, नामाने बोध होतो. नामे अनुसरण, नामानेच अनुसरण घडते. नामे स्मरण, नामाने स्मरण घडते. नाम सकळ निरोध परिहारी, म्हणजे शारीरिक कष्ट, मानसिक दुःख हे सकळ निरोध परिहारते कोण? नाम. नाम वाजत वाराधरी. वाजत वाराधरी म्हणजेच काय, तर हे जे महद्भूत आहेत, पंचमहाभूत आहेत, यांचे जे काही उपद्रव असतील याचंही हरण ते नाम करून टाकते. नाम पडते आकाश धरी. तुमच्या अंगावर आकाश जरी कोसळलं, आकाश कोसळणे म्हणजे काय, जसं आपण म्हणतो की एखादं मोठं संकट कोसळलं आपल्यावर, तर म्हणतो आपल्यावर आकाश कोसळलं. तर इथे तसं म्हणायचं आहे स्वामींना की आकाश सदृश मोठंच्या मोठं संकट जरी तुमच्यावर कोसळलं तरी हे नाम जे आहे ते तुम्हाला त्याच्यातून तारून नेईल. नाम येते विघ्नहरी. नाम काय करते? येणारं विघ्न पण हरण करते. नाम साह्या ते करी. काही संकट येणारा असेल, काही चांगलं काम व्हायचं असेल, त्याच्यामध्ये काही कमी जास्त होत असेल तर त्याच्याविषयी सहाय्य करते नाम.
नामप्राप्ती ते करी, नाम ईश्वराची प्राप्तीही करून देते, असं स्वामी यांना इथे निरूपण करतात. ते 5 नामं आहेत पुढे, परंतु 5 नामं मी काही सांगणार नाही. तर सरळ आपण 5 नाम सोडूया आणि समोर जाऊया. यापरी परमेश्वर कवनी वेळे विसरावे नाही. यापरी परमेश्वराते म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराला कोण्याही वेळी विसरू नये. स्वामी पुढे सांगतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरू व्हावा किंगा. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरू व्हावा किंगा. शयन म्हणजे झोपलेले असतानाही देवाचं स्मरण झालं पाहिजे. आसनी म्हणजे श्रमून आले, भागून आले, थकून आले आणि बसल्यानंतर तुम्ही देवाला विसरून जाणार, तर असं नको व्हायला. भागून श्रमून आले तरी तुम्ही बसल्यानंतर देवाचं स्मरण केलं पाहिजे. भोजनी म्हणजे जेवण करतानाही आपण देवाला विसरून जातो, त्या जेवणाचीच गोडी घेतो आपण. काय छान वरण झालं, काय छान रस झाला आंब्याचा, काय छान झालं जेवण, असं आपण बोलतो. तर असं नको व्हायला. तर परमेश्वराचं स्मरण आपण जेवतानाही केलं पाहिजे की हे परमेश्वरा, एवढं सुंदर भोजन मला तुमच्या कृपेमुळे मिळत आहे. हे सर्व तुमचीच करणी आहे, तुम्हीच रचलेलं आहे. सर्व जे काही खायला मिळत आहे आम्हाला तुमच्या कृपा प्रसादाने मिळत आहे, असं देवाचं स्मरण केलं पाहिजे आपण. जे मधुरता जेवणामध्ये आहे की हे देवा, खरंच तुमचा खूप उपकार आहे, खरंच तुमची कमाल आहे, काय माधुर्य आहे या अन्नामध्ये, किती छान तुमची निर्मिती आहे, असं परमेश्वराविषयी आपण अभिवादन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे आणि असे परमेश्वराचे उपकार आपण मानले पाहिजे. कवनी ठाई काही आश्चर्य देखी जे ऐकी जे परी पहाव्या अव्हाटी जे ना. कोण्या एका ठिकाणी तुम्हाला काही आश्चर्य दिसलं, मग रस्ता सोडून तिथे जायचं पाहायला, असं करू नये. आईसाही विघ्न आली तिचे नाम आठवावे, आणि जरी विघ्न आलं तर आमच्या नामाचं स्मरण करा, असं स्वामी सांगतात. आणि त्यामुळे तुम्हाला कधी भीती वाटली, कधी तुम्ही एकांतामध्ये प्रवास करत आहात, अंधारामध्ये प्रवास करत आहात, घाबरत आहात, मनामध्ये भीती आहे, तर सरळ स्मरण करायचं, दुसऱ्या नामाचं स्मरण करा. जर जास्त भीती वाटत असेल तर दत्तात्रय महाराज तुम्हाला नक्कीच सहाय्य करतील. हो काजी. भटवा सांगतात, ठीक आहे. ऐसा गोसावी पंचकृष्ण निरूपिला. अशा प्रकारे पंचकृष्ण स्वामींनी निरूपण केले आणि पंचनामही निरूपण केले. तर असं स्मरणाचं महत्त्व आहे. स्मरण करत जा. कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढत आहे. कधी कोणावर काय वेळ येईल काही सांगता येत नाही. जे काही श्वास आपले आहेत जगायचे, तेवढे श्वास देवाचं स्मरण करत करत जगा. अन्यथा एक दिवशी तर सर्वांना जायचंच आहे, परंतु जायचंच तर काहीतरी चांगलं करून जा. तर अशा प्रकारे आपलं आजचं हे सत्र इथे संपलेलं आहे. तर या व्हिडिओला तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, कारण खूप सुंदर निरूपण स्वामींनी यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला ते निरूपण नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर निरूपण हे लाईक केलं नसेल तुम्ही, तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत, भटोबासांवर फार मोठं एक भयंकर संकट कोसळते. खूप भयंकर प्रसंग त्यांच्यावर येतो. काय प्रसंग होता तो? असं काय संकट आलं त्यांच्यावर? स्वामींच्या सन्निधानी आलं संकट एवढं मोठं. काय नेमकं संकट होतं? तर ते जाणून घेऊया उद्याच्या सत्रामध्ये. आणि तुम्हाला असं वाटत असेल की उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटू नये, तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कदाचित उद्याचा व्हिडिओ भेटणार नाही. त्यामुळे सांगतो, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. ज्यांनी एकदा चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. नवीन दर्शकांसाठी हे सांगतोय मी. काही जुनेही दर्शक आहेत, दररोज पोथी तर ऐकतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. मग त्यांच्याकडून काय होते, एखाद्या दिवस एखादा चरित्र सुटून जाते आणि मग ते पुन्हा परेशान होतात की अरे मला व्हिडिओ नाही आला, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला नाही की काय, असं वाटते. तर त्यांना मी सांगू इच्छितो, सर्वांना जुने नवे जे असतील ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही, तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज व्हिडिओ मिळत जाईल स्वामींच्या चरित्राचा. एकही दिवस तुमच्याकडून सुटणार नाही तो व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.